भाजप नेते 2 वेळी आमदार राहिलेले रमेश कोते हे भाजपला रामराम केलेले आहेत. आमच्यासोबत रमेश कोते आहेत. भाऊ, काय सांगणार, आपण भाजपला राजीनामा दिलेला आहे? राजीनामा मी काल दिला आहे. कालची तारीख होती 21/6/2024. मी 21/6/2018लाच आदरणीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वात लोकसभा निवडणुकीच्या वेळी उपचुनाव होता तो सडक-अर्जुनीमध्ये एंट्री केली होती. ती तारीख 21 होती, पण माझी बोलणी 19 म्हणजे 2 दिवसापूर्वी 19/6/2018ला रात्री 12-1 वाजता आदरणीय फडणवीस साहेब, आदरणीय बावनकुळेजी यांच्यासोबत रात्री विमानतळावर माझी बोलणी झाली. त्यावेळी देवेंद्रजी विदेशात जाणार होते, म्हणून ते बोलले की चला 21 तारखेला गडकरी साहेब येणार आहेत, तुम्ही तिथं प्रवेश करून टाका. माझी त्यांच्याशी बोलणी झाली होती की 19च्या निवडणुकीत मला आमदारकी द्यावी. त्यांनी हो बोलले होते. गडकरी साहेबांच्या वेळी एंट्री झाली. पुन्हा 24-25 तारखेला शायद फडणवीस साहेब आले गोंदियाला, तिथे पुन्हा भाषणबाजी झाली. सगळे चालू होते, सगळ्या व्यवस्था चालू होते. पण नंतर कळलं की जे पक्षात येतात त्यांना तेवढा सन्मान मिळत नाही. काही गोष्टी अशा तिथं मी बोलू शकत नाही. डोक्यात चलबिचल होतीच. पण आत्ता हे जे लोकसभा निवडणूक झाली आहे, त्या निवडणुकीच्या पूर्वी म्हणजे 24/2/2024ला नागपूरच्या देशपांडे सभागृहात पूर्व विदर्भाच्या सर्व लोकसभा उमेदवारांच्या समर्थनार्थ सगळ्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत, म्हणजे तिथे भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे, चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे, गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे, वर्धा लोकसभा क्षेत्र, रामटेक आणि नागपूर असे 6 लोकसभा क्षेत्राचे कार्यकर्ते होते देशपांडे सभागृहात. मनात डोक्यात काहीतरी होतं. पण त्या दिवशी काय झालं, समापनचे भाषण आमचे प्रदेशाध्यक्ष श्री बावनकुळे साहेब यांनी दिले. त्यावेळी बावनकुळे साहेबांनी काय बोलले, बावनकुळे साहेब बोलले की आमच्यापाशी लांब लांब रांगा आहेत येणाऱ्यांच्या, त्यांच्या मागण्याही आहेत. जे येतात त्यांना हो बोला, जे मागतात त्यांना हो बोला, पण आपण सर्वांना खुश करू शकत नाही. म्हणून येथील 100 आणि परत जातील 5. ते 5 गेले तरी आपण 95 प्लसमध्ये राहू. ज्यावेळी ते भाषण करत होते त्यावेळी मी समोरच्या इथं बसलो होतो, खुर्चीवर समोरच्या रांगेत बसलो होतो. आणि योगायोगाने माझ्या बाजूला आमच्याच गोंदिया जिल्ह्याचे विजय महादेवराव शिवणकर हे सुद्धा बसले होते. मी बोललो, विजू क्या बोल रही है? विजू चुप. आणि त्या दिवसापासून असं वाटलं की अपन बेवकूफ़ बन गए हैं, हमारी आवश्यकता नहीं है. ऐसे कितने लोगों को ये ख़राब करेंगे. और उस दिन से मन में आया और वो योग दिन कल निकला. 6 साल पूरे हो चुके हैं, इसलिए भाजपा को मैंने जय महाराष्ट्र कर दिया. मुझे ये समझ में आया कि भारतीय जनता पार्टी ओबीसी के विरोध में ही है. उनके हित की कोई बात हो सकती नहीं, चाहे मराठा का युद्ध हो, चाहे ओबीसी का युद्ध हो, ये दोनों तवे पे हाथ रखते हैं. काही दिवसापूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आपल्या घरी आले होते आणि आपली तयारी आहे का काँग्रेसमध्ये जाण्याची? नानाभाऊ लोकसभेमध्ये सुद्धा आले होते.
त्यांचे उमेदवार प्रशांत पडोले याला घेऊन, त्यात सगळ्यांचा संबंध माझ्या जुनाच आहे. त्यावेळी आले होते, काही बोलणी झाली नाही, फक्त उमेदवार म्हणून ते आले होते. आणि त्यानंतर गोंदियात एका लग्नाला ते आले होते, पण त्या लग्नाला मी गेलो नव्हतो, माझ्या डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं, मग ते माझ्या घरी आले. ते बोलले की भाऊ या, स्वागत आहे. मी बोलो विचार करतो आणि सांगतो. आणि कार्यकर्त्यांची इच्छा होती की लवकरात लवकर भारतीय जनता पार्टी तुम्ही सोडा. समोरची भूमिका काय राहणार आपली? ते आज काही बोलू शकत नाही. मी समोरच्या भूमिकेबद्दल मी आज काही बोलू शकत नाही. माझ्या शिवसेनेशी प्रेम आहे, माझ्या आपला नानाभाऊशी प्रेम आहे, माझ्या सगळ्यांशी प्रेम आहे. आज त्याबद्दल काही बोलू शकत नाही मी. साईद पठाण, TV9 मराठी, गोंदिया. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.